नृसिंहवाडीत भेसळीचा काळा बाजार, गोडाऊनवर तात्काळ धाडी टाका, जनशक्ती पार्टीची मागणी. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीतील दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये भेसळयुक्त खवा, बासुंदी, पेढे, पनीर, श्रीखंड आणि इतर पदार्थांची निर्मिती व विक्री होत असल्याचा गंभीर आरोप लोकजनशक्ती पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी केला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देत संबंधित गोडाऊनवर तात्काळ धाडी टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार दुग्धजन्य पदार्थ तयार करताना दूध पावडर, मक्याचे पीठ, युरिया, पांढरे क्रीम आणि पाम तेल यांसारख्या साहित्याचा वापर करून भेसळ केली जाते. या भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा विविध बेकरी, डेअरी, स्वीट मार्ट तसेच भाविकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजारात होत असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे नृसिंहवाडीत भेसळयुक्त मालाची मोठी गोडाऊन असून तिथूनच मालाचा पुरवठा केला जातो. नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं म्हटलंय. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे अन्न व औषध प्रशासनाकडून या भागात पुरेशा तपासण्या, धाडी अथवा कारवाई होत नसल्याचा आरोप लोकजनशक्ती पार्टीने केला. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे भेसळ करणाऱ्यांचं मनोबल वाढल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. नृसिंहवाडीतील संशयित गोडाऊनवर तात्काळ छापे टाकावेत, अन्यथा आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला. दरम्यान गंभीर आरोपांमुळे नृसिंहवाडीत खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासन आता कोणती भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष आहे.